सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि बहुप्रतीक्षित बातमी आहे। माझ्यासोबत महाराष्ट्र सरकारच्या सहकार धोरण समितीचे सदस्य विवेक जुगादे सर आहेत। विवेकजी, रिझर्व्ह बँकेने अनेक वर्षानंतर आपली दारं जी आहेत ती सहकारी बँकांसाठी पुन्हा सुरू केली आहे। अतिशय महत्वाचा निर्णय हा भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे। जवळजवळ 2 दशकं म्हणजे जवळजवळ 24-25 वर्षांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेने कुठलीही नवीन बँक सहकारी बँक सुरू करण्याकरता लायसन्स दिलेलं नव्हतं। त्याची अर्थात वेगवेगळी कारणं होती, परंतु आज 2 दशकानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन सहकारी बँका उघडण्याकरता लायसन्स देण्याचं पतधोरण हे आत्ताच परवा जाहीर केलेलं आहे। नवीन नागरी सहकारी बँका जर एखाद्या व्यक्तीला उघडायची असेल, काही लोकांना उघडायची असेल किंवा एखाद्या छोट्या पतसंस्थेला नागरी सहकारी बँकेमध्ये रूपांतरित व्हायचं असेल, काय निकष आता रिझर्व्ह बँकेने ठेवले? खरं पाहिलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिशय चांगला मूव्ह हा घेतला आहे। जसं मी आता म्हणालो की गेल्या 24 वर्षांपासून एकाही बँकेला नवीन बँकेला परवानगी त्यांनी दिली नाही, पण आता मात्र चांगला मूव्ह असा घेतला आहे की त्यांनी ज्या मोठ्या पतसंस्था आहेत, ज्याला आपण मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणतो, त्या मल्टी स्टेट सोसायटींना बँकेमध्ये परिवर्तित करण्याची त्यांनी आता मुभा दिलेली आहे, परवानगी दिली आहे। त्याच्यामध्ये काही त्यांनी क्रायटेरिया ठेवल्या। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की त्या पतसंस्थेचं डिपॉझिट हे 10,000 कोटी कमीत कमी असलं पाहिजे, त्यांची नेटवर्थ ही 300 कोटीची असली पाहिजे, त्यांचा CRAR 12% असला पाहिजे आणि त्यांचा नेट NPR 3% खाली असला पाहिजे। हा जरी क्रायटेरिया असला तरी एक मात्र चांगलं पाऊल आहे की इतके वर्षांपासून ज्या भारतीय रिझर्व्ह बँकेने एकाही नागरी सहकारी बँकांना शाखा उघडण्याची म्हणजे इन केस नवीन बँक उघडण्याची परवानगी दिली नव्हती, त्यांनी आता मात्र नवीन बँक सुरू करण्याकरता एक चांगलं पाऊल उचललं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम या पतसंस्थांना, ज्या मल्टीस्टेट पतसंस्था आहेत, त्यांना बँकेमध्ये परिवर्तित करण्याची परवानगी त्यांनी आता दिलेली आहे। एक जो निकष आहे तो की कुठल्याही संचालकाचा भाग भांडवल जो शेअर्स जे आहेत त्या पतसंस्थेमध्ये तो 5% जास्त नसावं। तर कुणा एका व्यक्तीचा वर्चस्व नव्याने येणाऱ्या बँकेवर नसावं याची काळजी बँक घेत आहे। अगदी बिलकुल तसंच आहे त्याच्यामध्ये। आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कोऑपरेटिव्ह तत्व जे आहे, सहकाराचं तत्व असं आहे की ज्याचा 100 रुपयाचा शेअर आहे त्याला सुद्धा एकच वोटिंग राईट आहे आणि ज्याचा 1 लाख 2 लाख किंवा 1 कोटीचा शेअर असेल त्याचं सुद्धा एकच मत त्याला आहे। याचं कारण असं आहे की सहकार हा सहकारी तत्वावर चालतो, याच्यामध्ये कोणाची मक्तेदारी नसते। लोकसहभागातून सहकाराची पूर्ण व्याख्याच ती आहे की लोकांनी लोकांसाठी तयार केलेली ही संस्था आहे, लोकसहभागातनं झालेली चळवळ आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा एक चांगला मूव्ह आहे आणि याच्यात आपण या सगळ्या गोष्टीचं श्रेय भारतीय रिझर्व्ह बँकेला आपण ज्या पद्धतीने देतो त्याच पद्धतीने आता केंद्रामध्ये जे सहकार खातं आहे त्यांना दिलं पाहिजे। साधारणतः मला असं वाटतं की 2021 मध्ये ज्या वेळेला भारतामध्ये नवीन सहकार मंत्रालय स्थापन झालं आणि अमितभाई शाह त्याचे सहकार मंत्री पहिले झाले, तेव्हापासनं सहकार क्षेत्रामध्ये एक विश्वासाचं वातावरण आता निर्माण होताना आपल्याला दिसत आहे। त्याचेच परिणाम असे आहे की भारतीय रिझर्व्ह बँक सुद्धा कुठेतरी फ्लेक्झिबल झाली आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचा सुद्धा आता नागरी सहकारी बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। काही वर्षांमध्ये थोडंसं संक्रमण अवस्थेमध्ये ही एक चळवळ होती आणि मला आठवतं की भारतामध्ये जवळजवळ ज्या काही नागरी सहकारी बँका 2.5 ते 2,000 होत्या, आज फक्त 1,500 नागरी सहकारी बँका शिल्लक आहे। याचं कारणच असं आहे की या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, या क्षेत्रावर लोकांची नाराजी होती किंवा एक विश्वासाचं वातावरण कदाचित नसेल म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली असेल। पण काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून आपण बघतोय की या क्षेत्रामध्ये अतिशय विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने सुद्धा कुठेतरी बघितलं आहे की या क्षेत्रामध्ये आता विश्वासाचं वातावरण निर्माण झालं, नागरी सहकारी बँका अतिशय उत्कृष्टपणे काम करतात आहे, म्हणून त्यांनी एक नवीन दालनं या सगळ्या क्षेत्राकरता आता उघडून दिलेली आहे। पण 10,000 कोटींची ठेवी बऱ्याचशा ज्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी पतसंस्था आहे त्या पातळीपर्यंत नाहीत, तर त्यामुळे हा जो निकष आहे तो कमी केला पाहिजे असं वाटतं। अगदी बरोबर आहे, हे निकष हा कमीच केला पाहिजे। पण पहिल्यांदा तर भारतीय रिझर्व्ह बँकेचं आपण स्वागत केलं पाहिजे की आज 24-25 वर्षांनंतर त्यांनी अशा प्रकारचा मूव्ह घेतला आहे। आता याच्यामध्ये काळानुरूप बदल होतील, याच्या वेगवेगळ्या समित्या गठीत होतील, त्याचा अभ्यास केला जाईल आणि त्याच्यानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा आर्थिक परिस्थितीनुसार किंवा राज्यांच्या परिस्थितीनुसार हे केलं जाईल। जसं आता आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ खूप मोठ्या प्रमाणात आहे। आज महाराष्ट्रामध्ये सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक
जी केवळ भारतातच नव्हे तर जगात क्रमांक 1 ची आहे. याचं कारण असं आहे की त्यांचा 1,00,000 कोटींचा व्यवसाय इतकी मोठी आहे. पण आपण थोडंसं दक्षिणेकडे जाऊ, आपण थोडंसं उत्तरेकडे जाऊ, तर तिथे काही नागरी सहकारी बँका इतक्या मोठ्या प्रमाणात नाहीये, इतक्या मोठ्या प्रमाणात बिझनेस तिथे नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळात भारतीय रिझर्व्ह बँक त्याचा निश्चितपणे विचार करेल आणि आम्ही सहकार भारती म्हणून सुद्धा असा प्रयत्न करणार आहे की हा क्रायटेरिया कुठेतरी शिथिल केला पाहिजे. ज्या ठिकाणी त्यांनी 10,000 म्हटलं त्या ठिकाणी आता 10,000 कोटींच्या ठेवी म्हटलं तर साधारणतः पूर्ण देशभरामध्ये अगदी मोजक्या सगळ्या सहकारी बँका सुरुवात होईल. परंतु हाच क्रायटेरिया त्यांनी 1,000 कोटीवर आणला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 100 नागरी सहकारी बँका नवी सुरू होऊ शकतात आणि देशभरामध्ये त्यांची संख्या कदाचित 350-300च्या आसपास जाऊ शकते. अखेरचा प्रश्न, काही वर्षांपूर्वी देशाच्या बँकिंग धोरणामध्ये असं म्हटलं जात होतं की मोठ्या राष्ट्रीयकृत बँकांच्या विलिनीकरण केलं जाईल आणि मोठे 3 ते 4च बँका ठेवायच्या, आणि दुसऱ्या बाजूला आता एक विपरीत चित्र दिसतंय की छोट्या पतसंस्थांना बँकिंग क्षेत्रामध्ये येण्याचे निमंत्रण जे आहे ते आरबीआय कडून दिलं जात आहे. कुठंतरी सहकार क्षेत्रावरचा रिझर्व्ह बँकेचा कॉन्फिडन्स वाढलाय? अतिशय वाढलेला आहे आणि हा मी सांगतो तुम्हाला ऐतिहासिकच निर्णय आहे. ज्या वेळेला राष्ट्रीयकृत बँकांचं त्यांनी मर्जिंग सुरू केलं आणि त्या पद्धतीने त्यांनी मूव्ह सुद्धा घेतला, त्यावेळेला एक मोठी चर्चा सहकारी बँकिंग क्षेत्रात होती की आता या छोट्या छोट्या बँकांचं काय होणार. म्हणजे त्यावेळेला 2 वर्षापूर्वीपासून तर अशी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती की आता या छोट्या नागरी सहकारी बँका ज्यांचा साईज अत्यंत छोटा आहे त्या आता मोठ्या बँकेमध्ये विलिनीकरण करणार आणि संपूर्ण देशभरात ज्या 1,500 नागरी सहकारी बँका त्या केवळ 40-50 वर येऊन ठेपणार, कारण सगळ्या छोट्या बँका त्याच्यामध्ये मर्ज होणार. मात्र या निर्णयामुळे एक चांगलं वातावरण, आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण नागरी सहकारी बँकांमध्ये झालेलं आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन लोकांचा होता तो आता बदलेल. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे अगदी दंडा घेऊन आहे आणि ते आता आपल्याला अगदी लाईनीवर आणणार आणि ते आपल्यावर आता कारवाईच करणार, अशी जी एक मानसिकता काही वर्षांपासून होती ती आता दूर झालेली आहे. आणि नवीन बँकिंगचं लायसन्स देण्याकरता भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेला हा मूव्ह, जी परवानगी ते देणार आहे, त्याच्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे, भारत सरकारचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी अशा पद्धतीचा हा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याचा फायदा या समाजातल्या गोरगरीब लोकांना होणार आहे. याचं कारण असं आहे की आज राष्ट्रीयकृत बँका, प्रायव्हेट सेक्टर बँका यांची काम करण्याची पद्धत आणि नागरी सहकारी बँका यांची काम करण्याची पद्धत याच्या प्रचंड तफावत आहे. आज सामान्य माणसाला गरज पूर्ण करता कुठली बँक किंवा कुठली पतसंस्था ही मदत करत असेल तर ती आहे सहकार क्षेत्रातली. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो महत्वाचा घटक आहे सामान्य माणूस याची आर्थिक उन्नती झाली पाहिजे. त्याला मदत कोण करणार, तर त्याला निश्चितपणे नागरी सहकारी बँका मदत करणार. आणि कुठेतरी भारत सरकारने आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्षात घेतलंय की आता आपल्याला मोठ्या प्रमाणात समजा स्वयंरोजगाराकडे चालायचं असेल, आर्थिक दुर्बल घटकांना मदत करायचं असेल तर नागरी सहकारी बँकांशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे अत्यंत चांगला निर्णय हा भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलाय. त्याच्यामुळे एक चैतन्याचं वातावरण आता या सगळ्या नागरी सहकारी बँकांच्या क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे. तर एक मोठा पाऊल जो आहे, मोठा निर्णय जो आहे तो रिझर्व्ह बँकेने घेतलेला आहे. आणि ज्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजेच मोठ्या पतसंस्था जे आहेत त्यांना आता नागरी सहकारी बँकेमध्ये जर रूपांतरित व्हायचं असेल तर त्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये येण्यासाठीचे परवाने जे आहेत ते देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आपली दारं उघडी केली आहेत. जवळपास 24 वर्षांनंतर हा निर्णय झालेला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.